आपण भारतीय संविधान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनातील तुलना पाहणार आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात कंपनीने भारतात प्रशासनाची पायाभरणी केली, तर स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही मूल्यावर आधारित संविधान स्वीकारले. या दोन्ही व्यवस्थांमध्ये काही समानता होती, पण विचारसरणी आणि उद्दिष्टामध्ये मोठा फरक होता. या प्रवासात भारतीय संविधान निर्माते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1600 ते 1858 या काळात भारतात आधुनिक प्रशासनाची सुरुवात केली. कंपनीने महसूल, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विविध प्रशासकीय रचना तयार केल्या. या काळात भारतीय समाजावर कंपनीचे नियंत्रण वाढत गेले आणि प्रशासन केंद्रीकृत झाले. मात्र या व्यवस्थेचा मुख्य उद्देश नफा मिळवे आणि भारतीय संसद 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि 1950 मध्ये लोकशाही मूल्यावर आधारित संविधान स्वीकारले. संविधान नागरिकांना समानता, न्याय, स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार देणारे होते. भारतीय संविधानाने केवळ प्रशासनाची नव्हे तर समाजाच्या विचारसरणीचीही दिशा बदलली. संविधान निर्मात्यांनी जुन्या व्यवस्थेतील काही रचनात्मक बाबी ठेवून ती संविधान घडवणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना विनम्र अभिवादन. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांनी समानता, न्याय आणि हक्काचे तत्व मानले. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेला दिशा दिली. पंडित नेहरूंनी लोकशाही भारताची दृष्टी स्पष्ट केली. सरदार पटेल यांनी देश एकीकरण आणि प्रशासकीय बांधणी केली. हंसा मेहता, सरोजिनी नायडू भारताने ईस्ट इंडिया कंपनीकडून काय घेतले आणि काय नाकारले हा मुख्य प्रश्न आहे. प्रशासकीय प्रणाली, कलेक्टर व्यवस्था, न्यायालयीन ढांचा या काही गोष्टी कायम राहिल्या. मात्र कंपनीची विचारसरणी आणि उद्दिष्टे भारतीय संविधानाने पूर्णपणे बदलली. भारतीय संविधानाने लोकशाही, हक, न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांना अग्रक्रम दिला. ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात सर्व सत्ता केंद्रित होती. स्वातंत्र्यानंतरही भारताने मजबूत केंद्र शासन ठेवले. केंद्र राज्य रचना, मंत्रालय आणि अखिल भारतीय सेवा या व्यवस्थेत कायम राहिल्या. या व्यवस्थेमुळे देशाच्या एकात्मतेला बळ मिळाले, पण संविधानाने या रचनांना लोकशाही मूल्याची जोड दिली. कंपनीने महसूल आणि कायदा सुव्यवस्थेसाठी कलेक्टर किंवा मजिस्ट्रेट पद निर्माण केले. आजही जिल्हाधिकारी किंवा कलेक्टर हे पद प्रशासनात महत्त्वाचे आहे. या पदामुळे जिल्हा स्तरावर प्रशासन सुसंगत राहते, पण संविधानाने या व्यवस्थेला पारदर्शकता आणि जबाबदारीची चौकट दिली. कंपनीच्या काळात ICS म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिस ही मूळ सेवा होती. स्वातंत्र्यानंतर भारताने या सेवेचे नाव आणि विचार बदलून IAS, IPS आणि केंद्रीय सेवा निर्माण केल्या. या सेवांनी प्रशासनात सातत्य आणि कार्यक्षमता राखली, पण संविधानाने त्यांना लोकशाही आणि सामाजिक न्यायाचे तत्व दिले. स्वातंत्र्यानंतरही काही औपनिवेशिक कायदे भारताने तात्पुरते कायम ठेवले. IPC 1860, CRPC 1898 नंतर दुरुस्त, एव्हिडन्स ऍक्ट 1872 हे कायदे अनुच्छेद 372 अंतर्गत पुढे चालू ठेवले गेले. या कायद्यामध्ये नंतर सुधारणा करण्यात आल्या, पण सुरुवातीला प्रशासन चालू ठेवण्यासाठी हे आवश्यक होते. कंपनीचे जमीन महसूल मॉडेल जसे जमीनदारी, रयतवारी, महालवारी आजच्या जमीन नोंदींवर प्रभावी आहेत. पोलीस अधिनियम 1861 अजूनही अनेक राज्यासाठी आधारभूत आहे. या व्यवस्थामध्ये सुधारणा होत गेल्या, पण त्याची मूलभूत रचना कंपनी काळात तयार झाली. भारतीय संविधान आणि कंपनी शासन यातील सर्वात मोठा फरक म्हणजे तत्वाचा. भारतीय संविधान लोकशाही, समान हक, न्याय, स्वातंत्र्य आणि सार्वत्रिक मतदानाधिकार यावर आधारित आहे. कंपनी शासन मात्र नफा केंद्रित, भारतीयांना कोणतेही हक न देणारे आणि दमनकारी होते. संविधानाने नागरिकांना अधिकार दिले, तर कंपनीने केवळ नियंत्रण आणि करसुलीवर भर दिला. भारतीय संविधान म्हणजे नागरिकांचे हक, स्वातंत्र्य आणि न्याय याचा आधार. कंपनी राज म्हणजे नियंत्रण, करसुली आणि शोषण या दोन व्यवस्थांमध्ये काही प्रशासकीय रचना समान असल्या तरी त्याची तत्त्वे आणि उद्दिष्टे पूर्णपणे वेगळी होती. संविधानाने भारतीय समाजाला नवी दिशा दिली. 1947 नंतर संपूर्ण बदल त्वरित शक्य नव्हता. देश स्थिर राहावा म्हणून काही व्यवस्था जसे कलेक्टर प्रणाली, न्यायालयीन ढांचा, पोलीस व्यवस्था आणि जमीन प्रशासन कायम ठेवावे लागले. या व्यवस्थांमध्ये हळूहळू सुधारणा करण्यात आल्या. संविधानाने या सर्व व्यवस्थांना लोकशाही आणि पारदर्शकतेची चौकट दिली. भारताने कंपनीची प्रशासकीय रचना स्वीकारली, पण त्याची दमनकारी विचारसरणी नाकारली. संविधानाने नियंत्रणाधारित प्रणालीला हक, न्याय आणि लोकशाहीवर आधारित राजकारभारात बदलले. या ऐतिहासिक परिवर्तनामागे संविधान निर्मात्याचे अमूल्य योगदान आहे. त्याच्या दूरदृष्टीमुळे भारत आज संविधानिक, लोकशाही आणि समावेशक राष्ट्र बनले आहे. भारतीय संविधान निर्मात्याचे योगदान विसरता येणार नाही. त्याच्या ज्ञान, तयारी आणि दूरदृष्टीमुळे भारताला लोकशाही, हक आणि न्याय मिळाले. आज आपण संविधानाच्या या प्रवासाला आणि त्यामागील महान नेत्यांना आदरांजली अर्पण करतो. त्याच्या प्रेरणेतून भारताच्या भविष्य का उज्ज्वल राहो हीच सदिच्छा.